श्री स्वामी समर्थ. आज रविवार, पौष महिन्यातील पहिला रविवार. तर सकाळी सूर्योदय झाला होता. त्यानंतर रविवारची पूजा करण्याची तयारी सुरू झाली. तर मी अशा प्रकारे सगळं ताट आणि साहित्य एका ठिकाणी घेऊन नंतर तुळशीला पाणी घातलं आणि पूजा मांडायला सुरुवात केली. पाट घेतला, पहिले रांगोळी काढली छोटीशी, त्याच्यानंतर त्यावरती पाट मांडला आणि त्याच्यावर छोटी जे सूर्यदेव आहेत त्याची स्थापना करून घेतली. पौष महिन्यातील जितके रविवार येतील 4 किंवा 5 त्या प्रत्येक रविवारी ही पूजा केली जाते. तर ह्या पूजेमध्ये जे सीझनमध्ये येणारे फळं आहेत ते मांडले जाते. त्यामध्ये पेरू, वाटाण्याच्या शेंगा, गाजर इत्यादी व याच्यापेक्षा जास्त अजून ऊस अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. आणि त्यामध्ये करडीचं फूल हे पूजेसाठी मांडलं जातं. पण सध्याच्याच ठिकाणी आपल्याला करडीचं फूल काय भेटणं शक्य नाही आहे. तर मग मी पहिल्यांदा बाळकृष्णांना छान पंचामृत घालून स्नान घातलं. त्यानंतर त्यांना त्यांची स्थापना केली. मग त्यांना ओले वस्त्र ठेवले हळदी कुंकवाचे. त्यानंतर त्यांना असा ड्रेस आहे माझ्याकडे शिवलेला, तो मी ड्रेस त्यांना घातला. त्यानंतर ते असे दिसत होते. मग दिवा वगैरे लावून घेतला, हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर त्यांच्या गळ्यात एक छोटासा हार घातला, फुलं वाहिली आणि मग जे सामान होतं ऊस वगैरे ते सगळं एक एक करून मी पूर्ण मांडून घेतलं. त्यानंतर सुकामेवा म्हणून नैवेद्य म्हणून ठेवला, पाणी ठेवलं आणि छान अशी एक रांगोळी पण मी काढून घेतली. ही पूजा दर रविवारी केली जाते. तर आपण ही पाहिली तर याच्यामागे पण एक कहाणी आहे, ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. सगळ्यांना धान्य लाभो, सुखशांती लाभो. सगळ्यांना सुहासिनी बायका आहेत त्या हे उपासना करतात. तर त्यानंतर मी अगरबत्ती लावून धूप वगैरे लावून घेतली आणि मग शेवटी मी सूर्यदेवाची आरती करून घेतली. अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झाली.